संतोष देशमुख हत्याकांडमध्ये 1400 पानाची चार्जशीट काल दाखल झाली आहे आणि या चार्जशीटमध्ये नेमकं काय आहे याची अजूनही एखादी प्रत ही मीडियाच्या हाती लागलेली नाही आहे. परंतु बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मात्र चार्जशीट दाखल करायला एवढी घाई का केली पोलीस यंत्रणेने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोकोका अंतर्गत एखाद्या गुन्हेगारांवर चार्जशीट दाखल करायला 6 महिन्याचा कालावधी असतो आणि अजून संतोष देशमुख यांची हत्याकांड होऊन 3 ते 4 महिने झाले आहेत आणि तरी पोलीस प्रशासनाने एवढी घाई करण्याची काय गरज आहे. अजूनही एक आरोपी कृष्णा आंधळे जे हा हत्याकांड मधला फरार आहे त्याला पोलीस शोधू शकले नाही आणि तरीही चार्जशीट एवढ्या घाई गडबडीमध्ये दाखल का केली आहे पोलिसांनी यावरही संशय व्यक्त केला जात आहे. काय वाटते तुम्हाला? पोलीस यंत्रणेने वाल्मिक कराड व त्याच्या टोळीवर चार्जशीट दाखल करायला घाई केली आहे की नाही केली आहे? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.